Good morning, student. Yesterday we have seen about the SCF and LCM. We know that every number can be distributed in its prime factor, and by using these prime factors we find out the SCF and LCM of given numbers. मागील तासाला आपण लसावी आणि मसावी कसे काढायचे याबद्दल माहिती बघितली होती. कुठल्याही संयुक्त संख्या every composite number can be written its prime factors form. कुठलीही संयुक्त संख्या असेल तर ती संयुक्त संख्या तिच्या मूळ स्वरूपात आपल्याला मांडता येते किंवा मूळ अवयवात मांडता येते, आणि हे मूळ अवयव म्हणजेच प्राईम फॅक्टर जे आहेत त्याच्या आधारे आपण त्या दिलेल्या संख्यांचे लसावी आणि मसावी आपण शोधू शकतो. याबद्दल आपण मागील तासाला माहिती बघितली होती. आता या लसावी आणि मसावी नेमकं शिकायचं कशासाठी, तर लसावी आणि मसावी हे बीजगणितमधील एक महत्त्वाचा माइलस्टोन आहे किंवा एक महत्त्वाचा घटक आहे. We know LCM and SCF are the major part of our mathematics. By using these LCM and SCF we solve many type of example. For example, on the page 21 there is one example are given to us in our textbook. A shop sells a 450 gram bottle of jam for 96 rupees and bigger bottle of 600 gram for 124 rupees. Which bottle is more profitable to view? तर मित्रांनो, हे उदाहरण जर आपण नीट वाचलं तर तुम्हाला लक्षात येतं की एका दुकानात जामच्या दोन प्रकारच्या बॉटल आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ बॉटल्स. वन इज हॅविंग वेट 450 ग्रॅम and another one is 600 gram. The bottle of 450 gram to be sold for 96 rupees and bottle of 600 gram to be sold for 124 rupees. In this example we know that the LCM ह्या उदाहरणात आपल्याला लक्षात येतं की 450 ग्रॅमची बाटली घेणं सोयीस्कर पडेल की 600 ग्रॅमची बाटली घेणं सोयीस्कर पडेल हे शोधण्यासाठी आपल्याला ह्या दोन संख्यांचा म्हणजे 450 ग्रॅम आणि 600 ग्रॅम ह्या दोन संख्यांचा आपल्याला विचार करावा लागेल आणि त्यांचा आपल्याला मसावी विचारात घ्यावा लागेल. Then the SCF of these two number
that is a 450 and another one is a 600 is, first we divide these two number by 2, we get then these two numbers are divisible by 3, we get then all these three numbers, all these two numbers are divisible by 5, we get after then these two numbers are divisible by 5, we get 3 and here 4. So the SCF of these two number, SCF of these two number is 5 into 5 into 2 means 100. या ठिकाणी ह्या दोन संख्यांचा मसावी आपला मिळतो 5 5 25, 25 दोन्ही 25 त्रिक 75 आणि 75 गुणिले 2 150. म्हणजे या ठिकाणी ह्या दोनही संख्या ह्या 150 ने विभाज्य आहेत किंवा 450 आणि 600 या दोन्ही संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या किती आहे तर 150 आहे. मग 150 ने 450 ला आपण भागलं तर किती मिळतं तर आपल्याला मिळतं 0 0 15 त्रिक 45. when we divide 450 by 150 we get 3 and when we divide 600 by 150 we get 4. So the price for per gram is 900 plus 3 is equal to, we get 32 rupees for per 100 gram. And the price of 6 grams bottle is to be the price of 600 gram is 124. So by dividing by 4 we get 31. We get 31. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं लहान बाटली जी आहे
त्या लहान बाटलीची 150 ग्रॅमची किंमत किती होते? 32 रुपये. आणि मोठी बाटली जी आहे त्या मोठ्या बाटलीची 150 ग्रॅमची किंमत होते 31 रुपये. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी मसावीचा वापर करून आपल्याला या ठिकाणी या दोनपैकी आपल्याला लक्षात येतं की 450 ग्रॅमची जॅमची बॉटल घेण्यापेक्षा आपण 600 ग्रॅमची जर का आपण बॉटल घेतली तर ती आपल्याला 31 रुपयाला पडते आणि 450ची आपल्याला 32 रुपयाला पडते. म्हणजे मोठी बॉटल घेणं हे जास्त फायदेशीर असल्याचं आपल्याला लक्षात येतं. म्हणून अशा पद्धतीनं आपण मसावेचा उपयोग करून इथं आपण जी काही एखादी गणिती क्रिया आहे ती आपण लवकर पूर्ण करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीची आणखी काही उदाहरणं आपल्या या ठिकाणी दिली आहेत. दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला दिले आहे 17/28 आणि 11/35 यांची बेरीज आपल्याला करायची. तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपण बेरीज करत असतो त्याला बेरीज करत असताना छेद समान करावे लागतात. मग छेद समान करण्यासाठी आपल्याला छेदांचा लसावी माहीत असणं आवश्यक असतं. यू मस्ट नो अबाउट दी LCM ऑफ गिवन नंबर. देन फाइंड आउट दी LCM ऑफ दिस टू नंबर. We know the LCM of these two number is a 140. That is a see here the prime factors of 28 and the 35 is as 2, 14, 35 here. After then first number is divisible by 2, we get 7 and 35 here. After then 35 is divisible by 5, we get 7 and then both number are divisible by 7, we get 1. So the LCM of these two number is 2 into 2 into 5 into 7. बेदोनी 4, 4 पंचे 20 आणि 20 7 84, 140. So the LCM of these two number is 140. So we must multiply 28. तर अशा पद्धतीने या ठिकाणी 140 हा या दोघांचा मसावी आहे. मग पहिल्या संख्येला आपल्याला कितीनं गुणावं लागेल 140 येण्यासाठी? तर जी काही 28 ही संख्या आहे या 28 संख्येला आपल्याला गुणावं लागेल 5ने. 28 गुणिले 5 45, 4 नंतर 5 दुनी 10 आणि 4 14, 140. अशा पद्धतीनं 35ला कितीने गुणावं लागेल? तर आपल्याला माहिती आहे 35ला या ठिकाणी 4ने गुणलं तर आपल्याला काय मिळेल 140 मिळेल. मग आपण या ठिकाणी गुणाकार करून घेतला असता आपल्याला अंश आणि छेद या दोन्ही संख्यांना गुणावं लागेल. 17 पंच 85 आणि 28 पाचा 140 या संख्या आपल्याला या ठिकाणी मिळतात. या पद्धतीनं 11ला 4ने गुणून 11 चोक 44 आपल्याला मिळतं आणि 35ला 4ने गुणून 140 आपल्याला मिळतं. मग आता छेद समान झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे अंशाची बेरीज आपल्याला करता येते आणि मग 85 अधिक 44 यांची बेरीज आपल्याला मिळते 129 आणि छेद आपला आहे 140. तर अशा पद्धतीने जर दोन परिमेय संख्यांची
बेरीज आपल्याला करायला सांगितली तर या पद्धतीने आपण ती बेरीज करू शकतो. आता अशाच पद्धतीने आपल्याला आणखीन काही उदाहरणं या ठिकाणी दिली आहेत, त्यांचा आपण विचार करूयात. इन ए थर्ड एक्झाम्पल, on dividing a certain number by 8, 10, 12, 40, the remainder is always 3. Which is the smallest such number? Means we must find out the LCM of these four numbers. LCM of these four numbers should be find out. आता ह्या 8, 10, 12 आणि 14 ह्या संख्यांनी एखाद्या संख्येला जर भाग घालवला तर प्रत्येक वेळी बाकी किती उरते? बाकी 3 उरते. तर उदाहरण लक्षात घ्या, 8, 10, 12, 14 या संख्यांनी एका संख्येला जर आपण भागलं, एक संख्या आहे आणि त्या संख्येला जर आपण भागलं तर बाकी उरते किती? तर बाकी उरते आपली 2, 3. तर ती संख्या कोणती हे आपल्याला शोधायचं आहे. मग बघा, ह्यांचा जो काही लसावी आहे तो लसावी आपला सुरुवातीला शोधावा लागेल. मग आता या ठिकाणी आपल्याला ह्या संख्यांचा लसावी शोधत असताना आपल्याला लक्षात येईल, पुढं आपल्याला 2 ने भाग घालून इथं मिळेल 1, 5, 3 आणि 7. आता आपल्याला 3 ने भाग घालावा लागेल, आपल्याला मिळेल 1, 5, 1 आणि 7. पुन्हा आपल्याला 5 ने भाग घालावा लागेल, मग 1, 1, 1 आणि 7 आणि शेवटी आपल्याला 7 ने भाग घालावा लागेल. मग अवयव काय मिळाले बघा, किंवा लसावी काय मिळाला, तर 7 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2. 7 5 35, 3 2 6 आणि 4. परत यांचा गुणाकार आपल्याला मिळेल 35 गुणिले 24 आणि ह्यातून आपला गुणाकार मिळतो 840. 840. मग आता लसावी आपल्याला मिळाला, किती मिळाला? 840. पण यापैकी कुठल्याही संख्येने, म्हणजे 8 असेल, 10 असेल, 12 असेल किंवा 14 असेल, यापैकी कुठल्याही संख्येने 840ला आपण जर का भाग घालवला तर बाकी किती उरते? बाकी उरते 3. आणि म्हणून जे काय 840 हा लसावी आपल्याला मिळाला आहे त्यात काय करायचं? 3 मिळवायचं आणि मग आपला संख्या मिळेल, ती संख्या असेल 843. याचाच अर्थ आपल्याला 8, 10, 12 आणि 14 या संख्येने भागल्यानंतर बाकी 3 मिळणारी जी संख्या आहे ती 3 मिळणारी संख्या, बाकी 3 मिळणारी संख्या ही दुसरी तिसरी कोणती नसून कोणती संख्या आहे? तर 843 ही संख्या आहे, हे आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीने इन दिस वे also next example are given here. In this example we tell us that find out the LCM of number 16, 20 and 80. So the LCM of these three numbers can be determined like this. 60, 20 and 80. All these numbers are divisible by 2. We get 8, 10 and 40. After then all three numbers are divisible by 2. We get 4, 5 and 20.
After then we get 2, 5 and 10. After then we get 1, 5, 5 and after then by dividing 5 we get 1, 1, 1. So the LCM of these numbers is 4 times 2 into 5. 2 into 2 into 2 into 2 into 5. We get 80. We get 80. बे एक बे बे दोन्ही 4, 4 चौक 16 आणि 16 पंचे 80. तर लसावी किती मिळाला आपल्याला या ठिकाणी 80 मिळाला. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की काही वेळेला अशा आपल्याला जर संख्या दिल्या असतील तर ह्या संख्यांचा लसावी ही त्यापैकीच एक संख्या असते हे आपल्याला काही वेळेला लक्षात येतं. दिलेल्या संख्यापैकी सर्वात मोठ्या संख्येच्या इतर संख्या विभाजक असतात त्यावेळी ती मोठी संख्या दिलेल्या संख्येचा लसावी असते. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येतं 80 ही संख्या 4ने विभाज्य आहे, 16ने विभाज्य आहे, 16 पंचे 80 आणि 20ने पण विभाज्य आहे, 20 चौक 80. म्हणजे 80 ही संख्या या पहिल्या 2 संख्यांचा लसावी आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आता शेवटचं एक उदाहरण सोडवून दिलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याच्यामध्ये श्रेयस, शलाका आणि स्नेहल एका वर्तुळाकार धावपट्टीहून एका ठिकाणाहून एकाच वेळी पळण्यास सुरुवात करतात. किती खेळाडू आहेत? 3 जण, श्रेया, शलाका आणि स्नेहल. या 3ही खेळाडू धावपट्टीवरनं एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात करतात आणि अनुक्रमे 16, 24 आणि 18 मिनिटात एक फेरी पूर्ण करतात. तर ह्या तिघीही कमीत कमी किती वेळेनंतर सुरुवातीच्या ठिकाणावर एकाच वेळी येतील? तर आपल्याला माहीत आहे या ठिकाणी आपल्याला 16, 24 आणि 18 या 3 संख्यांचा लसावी आपला काढावा लागेल. ह्या 3 संख्यांचा लसावी 16, 24 आणि 18 ह्या 3 संख्यांचा लसावी बघा काय मिळतोय. पहिल्यांदा 2ने सर्व संख्यांना भाग जातो. 8, 12, 9. त्यानंतर 2ने 4, 6, 9. नंतर 2ने 2, 6 आणि 9. त्यानंतर 2ने 1. या ठिकाणी 2ने ह्या संख्येला पण भागाला आपण या ठिकाणी 3 आले. आता या ठिकाणी परत 3 आणि 9 यांना भाग घालून आपल्याला मिळतं 3 गुणिले 3. मग या ठिकाणी मसावी काय मिळतो बघा. तर मसावी मिळतो 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. तर अशा पद्धतीनं आपल्याला या 3 संख्यांचा जो काही मसावी आहे तो मसावी मिळतो लसावी मिळतो 144. दी एलसीएम ऑफ दी 16, 24 अँड 18 इज 144. मग आता या ठिकाणी लसावी मिळाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हे उत्तर आपल्याला निघलंय मिनिटात. हे आहे मिनिट. याचा अर्थ असा होतो श्रेया, शलाका आणि स्नेहल या 3ही खेळाडू
144 मिनिटानंतर एकत्र येतील. 144 मिनिटानंतर एकत्र येतील. तर अशा प्रकारे हे सोडून दिलेली उदाहरणं आहेत. आता सराव संच 14कडे आपण जाऊयात. सराव संच 14 मध्ये काय सांगितले पहा. तर सराव संच 14 मध्ये आपल्याला पहिल्यांदा मसावी काढायला सांगितलं आहे. कुठल्या संख्यांचा? तर 120 आणि 150 ह्या दोन संख्यांचा मसावी किती असेल तुमचा? तर ह्या दोन संख्यांचा मसावी असेल मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या आहे ह्या दोन्ही संख्यांना, ती किती असेल? तर ती असेल 30. त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही या ठिकाणी दोघांचा मसावी जर काढला तर तुम्हाला तो 30 मिळेल. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नात दी HCF ऑफ दिस पेअर ऑफ नंबर इज नॉट 1. खालीलपैकी टिंबटिंब या संख्यांचा मसावी 1 नाही. कुठल्या दोन संख्या हो त्यांचा मसावी 1 नाही? तर आपल्याला माहिती आहे 40 आणि 20 ह्यांचा मसावी जर आपण विचारात घेतला तर 40 आणि 20 यांचा मसावी किती मिळतो? तर ह्यांचा मसावी मिळतो 20. आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल? 3 नंबरचं उत्तर असेल ते म्हणजे the HCF of this pair number is not 1, that is a 40 and 20. This 40 and 20. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी दुसऱ्या उदाहरणात तुम्हाला लक्षात येईल की 40 आणि 20चा मसावी हा 1 नाही. बाकी सर्व संख्यांचा मसावी किती आहे? 1 आहे. आता पुढचा दुसरा प्रश्न जो दिला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मसावी आणि लसावी दोन्ही काढायचं आहे. तर लक्षात घ्या ज्यावेळेस आपण मसावी काढतो त्यावेळेला फक्त सामायिक घटकांचा विचार करायचा आहे. 14 आणि 28चा मसावी किती येईल? 14 येईल. आणि ह्यांचा लसावी किती येईल? तर 28 येईल. कारण ह्या विभाज्य संख्या आहेत 14 आणि 28. 14 दुनी 28. त्यामुळे लहान संख्या हे तुमचा मसावी असेल आणि मोठी संख्या काय असेल? तर तुमचा लसावी असेल. मोठी संख्या तुमचा लसावी असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या संख्यांचे लसावी मसावी मूळ अवयव शोधून तुम्हाला काढता येतील. तिसरा प्रश्न जो दिला आहे आपल्याला या ठिकाणी त्यात सांगितले तुम्हाला फक्त लसावी काढायचं आहे. 36 आणि 42चा लसावी तुम्हाला काढायचा आहे. तुम्हाला माहिती आहे 36 म्हणजे काय आहे? तर 36 म्हणजे 2 गुणिले 3 2 गुणिले 3 म्हणजेच या ठिकाणी 36 जे आहे ते 36 म्हणजे काय? तर 6 गुणिले 6 यातून तुम्हाला 6 मिळतं, यातून तुम्हाला 6 मिळतं. 6 6 36. मग तुम्हाला 42चे अवयव तुम्ही जर काढले तर 42 म्हणजे 6 गुणिले 7 म्हणजे तुम्हाला जे काही 36 आहे त्याची 36चे काय मिळाले होते? अगोदर आपण ह्या 42च्या बाबतीत अवयव विचारात घेऊयात. 42 म्हणजे 6 गुणिले 7 म्हणजेच 2 गुणिले 3 गुणिले 7 आणि 36चे अवयव काय मिळाले होते? तर 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3. मग याच्यामध्ये सामायिक काय काय येतं बघा. तर हा झाला त्यांचा सामायिक अवयव. मग लसावी किती मिळाला? तर लसावी 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 एवढा लसावी आपला मिळतो.
म्हणजे किती असेल तर 3 दोन्ही 6, 3 दोन्ही 6, 6 6 36 आणि 36 गुणिले 3 म्हणजे 6 त्रिक 18, हातचाला 1 आणि नंतर 3 त्रिक 9 1 10, 108 हा ह्या दोन संख्यांचा लसावी असल्याचं आपला दिसून येतं. तर अशा पद्धतीने आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. 2 संख्यांचा लसावी काढायचा असू द्या, 3 संख्यांचा लसावी काढायचा असू द्या किंवा 4 संख्यांचा लसावी काढायचा असू द्या, तरी अशी उदाहरणं आपण सोडवू शकतो. तर तुम्हाला हे उदाहरण लक्षात आलं असेल. पुढं आणखीन काही प्रश्न आहेत. चौथ्या प्रश्नामध्ये तुम्हाला एका संख्येला 8 9 10 15 20 या संख्येने भागले असता प्रत्येक वेळेला बाकी किती उरते 5. तर अशी लहानात लहान संख्या काढा म्हणजे LCM काढा म्हणून तुम्हाला प्रश्न दिला आहे. तर तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागेल, या ज्या संख्या दिलेल्या आहेत सगळ्या या सर्व संख्यांचा तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागेल, त्या ठिकाणी चौथ्या प्रश्नात पहिल्यांदा तुम्हाला यांचा लसावी काढावा लागेल. या सर्व संख्यांचा लसावी तुम्हाला काढावा लागेल आणि मग लसावी काढल्यानंतर त्यात तुम्हाला लसावीमध्ये बाकी 5 मिळवावे लागेल आणि जी काही संख्या आहे ती संख्या तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेली दिसून येईल. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला चौथ्या प्रश्नात 8 9 10 15 आणि 20 ह्यांचा लसावी मिळवल्यानंतर तुम्हाला त्यात 5 मिळवायचं आहे आणि मिळणारी संख्या ही काय असेल तर दिलेली संख्या तुमची असेल. त्यानंतर 5व्या प्रश्नात तुम्हाला जे काय अपूर्णांक दिलेले आहेत ते संक्षिप्त रूपात लिहायचे आहेत. हे अपूर्णांक तुम्हाला संक्षिप्त रूपात लिहायचे आहेत. तर अंश आणि छेदांना एकाच संख्येने भाग जाईल अशा संख्या शोधायच्या आणि आपण ही जी काय संख्या दिल्या आहेत त्या संक्षिप्त रूपात आपण लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ 348 आणि 300 यांना भाग जाणारी 319 या संख्यांना भाग जाणारी संख्या आपण शोधायची आणि त्या संख्येनं त्या दोन्ही संख्यांना भागला असता आपल्याला काय मिळतं तर संक्षिप्त रूप आपल्याला मिळाल्याचं दिसून येतं. तर अशा प्रकारे 1 ते 9 उदाहरणं आहेत. यातल्या ज्या उदाहरणांची अडचण असेल त्याबद्दल आपण नंतर माहिती बघूयात. तुम्हाला जेवढा सोडवता येतो तेवढा सराव संच 14 तुम्ही सोडवायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. सर्वांचे धन्यवाद.